मराठवाड्यात मोठ्या प्रमाणात उपलब्ध असणारी देशी गाय म्हणजे लाल कंधार। शेतात मशागतीसाठी उपयुक्त असणारे दर्जेदार बैल देणारी जात म्हणून तिचा सांभाळ केला जातो। लाल कंधार गाई आणि तिच्या संगोपनाविषयी आज आपण परभणीच्या पशुवैद्यकीय महाविद्यालयाचे डॉक्टर नितीन मार्कंडेय यांच्याकडून अधिक माहिती जाणून घेऊयात। राज्यामध्ये एकूण पशुधनाच्या आणि गोवंशाच्या 5 प्रमुख जाती असल्या तरी मराठवाड्यामध्ये आपल्याला 2 जाती आढळतात। यात देवणी ही दूध उत्पादन आणि शेती कामाची, तर लाल कंधार ही प्रामुख्याने शेती कामाचे बैल निर्माण करणारी जात आहे। लाल कंधार या जातीच्या गोवंशाची संख्या मराठवाडा विभागामध्ये साधारणतः 75,000 एवढी आहे आणि ही संख्या दरवर्षी वाढत चाललेली आहे। याचं मुख्य कारण असं की शेतीसाठी उपयुक्त ठरणारे वळू बैल पुरवण्याचं काम ह्या लाल कंधार जातीकडून होत आहे आणि शेतकऱ्यांना उपयोगी ठरणारी अशा प्रकारची जात म्हणून ही प्रसिद्ध आहे। या जातीचं मूळ स्थान हे नांदेड जिल्ह्यामधल्या कंधार तालुक्यामधले आहे। पूर्वीचा इतिहास असा आपल्याला सांगतो की राजा कन्हार याच्या काळामध्ये ही जात उदयास आली आणि निवडीतून सांभाळणारे लाल जातीची ही जनावरं लाल आणि कन्हार अशा दोन्ही नावातून लाल कंधार अशा नावाने प्रसिद्ध झाली। जी जनावरं लाल कंधार जातीची आहेत त्या जातीच्या जनावरांमध्ये गायीमध्ये आणि वळूमध्ये लाल रंग तांबडा रंग हा प्रामुख्याने आढळून येतो आणि मोठ्या प्रमाणात अशी असणारी जनावरं शेतकऱ्यांना भावल्यामुळे केंद्र शासनाने ह्या जातीची दखल घेऊन याचा एक मोठ्या प्रमाणामध्ये सर्वे करण्यात आला, त्याची नोंद घेण्यात आली। 1975 पासून ते 1980 पर्यंत अशा प्रकारच्या लाल रंगाच्या जनावरांची ही सर्वेक्षण पूर्ण करण्यात आल्यानंतर त्याचा एक अहवाल याच पशुवैद्यक महाविद्यालयाच्या माजी प्राचार्य आणि पशु व्यवस्थापन विभागाचे प्रमुख यांच्याकडून केंद्र शासनास देण्यात आला। त्यातून सन 1989 मध्ये लाल कंधार जातीला केंद्र शासनाची अधिकृत मान्यता मिळाली आणि तेव्हापासून ही जात दिमाखानं महाराष्ट्रामध्ये आपल्याला दिसून येते। या जातीमध्ये गायींचा रंग जो आहे शरीराचा तर तो तांबडा असतो, लाल असतो, एकाच रंगामध्ये आणि सर्व अंगभर समान असलेला हा रंग लाल रंगामध्ये आपल्याला आढळतो। खुरं ह्या जातीची काळी असतात, नागपुड्या काळ्या असतात। या जातीमध्ये सड आणि निरणाचा भाग हा काळा असतो। कान हे दोन्ही बाजूला समान पातळीमध्ये लोंबणारे असतात। शिंगे आखूड असतात। मध्यम बांधण्याची ही जात आहे। व्यवस्थापन करत असताना आपल्या गोठ्यातील गायी जास्तीत जास्त आरामात, ताणमुक्त आणि अतिशय चांगल्या काळजीमध्ये नियोजनात सांभाळल्या गेल्या पाहिजेत याची शेतकऱ्यांनी दक्षता घ्यावी। गाय जितका वेळ बसेल तितका वेळ तिला आराम होत राहील आणि बसलेल्या गायीकडून जास्त दूध उत्पादन मिळू शकतं। शक्यतो गायी मोकळ्या असाव्यात। बांधलेल्या गायी ह्या हालचाल करू शकत नाहीत आणि म्हणून अशा गायींकडून फार मोठ्या प्रमाणात दूध उत्पादनाची अपेक्षा नसते। मोकळ्या असलेल्या गायी अतिशय निवांत ठिकाणी आणि बसण्याची जागा ज्या ठिकाणी कोरडी आहे अशा ठिकाणी थांबल्यामुळे त्यांच्या पचनाची क्रिया चांगली होऊन दूध उत्पादनात वाढ होते। शेतकऱ्यांचे गोठे आहेत ते गोठे असणारे गोठे त्यातलं छत हे उंचीवर असावं म्हणजे उन्हाचा त्रास होत नाही, जास्त संख्येच्या जनावरांचा एकमेकाला ताण निर्माण होत नाही आणि महत्त्वाची अशी गोष्ट अशी की दिवसभर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था गोठ्यामध्ये सतत उपलब्ध असावी म्हणजे अशा प्रकारचा ताणरहित असलेला सांभाळ जनावरांच्या आरोग्याच्या दृष्टीने आणि उत्पादनाच्या दृष्टीने यथोचित ठरतो आणि उपयोगी पडतो। आहाराच्या बाबतीमध्ये काळजी घेणं अत्यंत महत्त्वाचं असतं। यात कोरडा चारा, हिरवा चारा आणि पशुखाद्य या 3 गोष्टींचा अंतर्भाव खुराकामध्ये आणि आहारामध्ये असतं गरजेचं असतं। वाळलेला चारा शक्यतो सुनियोजित असावा आणि तो भरपूर प्रमाणामध्ये उत्पादन आपल्या शेतातच केलेला असावा। हिरव्या चाऱ्याची सतत उपलब्धता आपल्याला करता येऊ शकते, त्याच्यासाठी मका आणि बरीचशी बहुवार्षिक चारा निर्मितीची जी पिकं आहेत तर ती शेतकऱ्यांनी घेणं गरजेचं आहे। यात यशवंत, जयवंत आणि संपूर्ण यांचा प्रामुख्याने आपल्याला अंतर्भाव करता येत राहील। पशुखाद्याची प्रत चांगली असावी। दिवसाकाठी गाईला 1 ते 1.5 किलो पशुखाद्य सर्वसाधारणपणे मिळत गेलं तर तिच्या आरोग्याची काळजी चांगली होत राहते आणि अशा गायी वेळेवरती माझावरती येत राहतात। जी गाय अपेक्षित वेळी माझावरती येते तिचं आहाराचं नियोजन चांगलं असं समजायला हरकत नाही। उन्हाळ्यामध्ये जेव्हा चारा कमी असतो तेव्हा वाळलेल्या चाऱ्यावरची प्रक्रिया आपल्याला नेहमी करता येते आणि युरिया
आणि गूळ या दोन्हींच्या वापरातून आपल्याला नक्कीच जो चारा निकृष्ट प्रतीचा आहे तर त्याची प्रत सुधारून त्यातील प्रथिनांचं प्रमाण वाढून आपल्याला जनावरांचं पोषण करता येत राहतं। लाल कंधार गायींच्या बाबतीमध्ये आपल्याला उपलब्ध सर्व प्रकारचा चारा हा सकस चारा निर्मितीच्या प्रयोगातून जनावरांना चांगल्या प्रकारे पुरवता येऊ शकतो। त्याच्यासाठी आपण जवळच्या पशुवैद्यकीय अधिकाऱ्याची मदत घेऊन एकदा प्रयोग समजावून घेतला की आपल्याला तशा प्रकारची प्रतिकृती आणि नेहमीसाठी अवलंब करता येत राहील आणि त्यातून जनावरांचं पोषण चांगल्या प्रकारे करता येतं। लाल कंधार गायी जेव्हा माझावरती येतील तेव्हा प्राधान्याने त्या भरवत असताना त्या गाभण करायच्या असताना लाल कंधारी वळूकडूनच किंवा लाल कंधारी वळूच्या रेत मात्रेतूनच भरवल्या जाव्यात याची शेतकऱ्यांनी दक्षता घ्यावी। यातून आपल्याला शुद्ध गोवंशाची प्रजा वाढवता येत राहील। ज्या गायी निकृष्ट प्रकारच्या आहेत आणि ज्या गायींमध्ये शारीरिक दुर्गुण आलेले आहेत अशा गायींची पैदास शक्यतो न केलेली चांगली किंवा अशा गायी आपल्याला संकरीकरणाकडे वळवता येत राहतात। म्हणून आदर्श गुण असलेली लाल कंधारी पिढी शुद्ध पैदाशीतून पुढे नेणं हे प्रत्येक जागरूक पशुपालकाचं आणि शेतकऱ्याचं कर्तव्य आहे।